बाळा, आम्ही होतो, आम्ही आहोत आणि आम्ही असणार. तू फक्त विश्वास ठेव. माणूस जन्माला येताना त्याच्या वाटेचं सुख आणि दुःख बरोबर घेऊन येतो, जसं तू घेऊन आली आहेस. आणि तू तुझ्या वाट्याचं दुःख हे भोगून संपवलंयस. जो तेरे भाग्य में लिखा है वो भाग कर भी तेरे पास आएगा, और जो भाग्य में नहीं लिखा है वो आकर भी भाग जाएगा. जेवढी अपेक्षा जास्त तेवढीच निराशा. आणि कर्मावर विश्वास ठेवशील तर अपेक्षेपेक्षा जास्तच पदरी पडेल. तुझ्या वाट्याचं सुख तुला मिळणार. फक्त आमच्यावर विश्वास ठेव. अरे तुला इथेच यायचं होतं. जो आमच्या पायापाशी येतो त्याचा उद्धार निश्चित आहे. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी कोसळून जायचं नाही. एक लक्षात घे, देव आपल्याला आपल्या मध्ये असलेली शस्त्र वापरता यायला हवी याची जाणीव करून देत असतो. एक दिवस सगळ्या गोष्टी ठीक होतील. शिव शंकर. काही वेळा आपण देवाच्या समीप आलेलो असतो आणि आपली परीक्षा होते. सगळेच त्या परीक्षेत उत्तीर्ण होतात असं नाही, कारण मनाचा कौल मिळाला असला तरी आपली श्रद्धा तितकी दृढ झालेली नसते. आणि असंही सगळ्यांच्या चांदुलीचं सत्व यायला वेळ लागणारच. शिव शंकर. नमामि शंकर. शिव. अगं, दुसऱ्यांसाठी काही केल्यावर जे समाधान मिळतं ना, त्याला काही तोड नसते. तू जितकं करशील तितकं आयुष्यातलं समाधान वाढेल. शिव शंकर शंभो. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात बारीकशी सीमारेषा आहे. देव आहे ही श्रद्धा, देव माझं भलं करेल ही श्रद्धा. पण देव आहे आणि मी जर त्याला काही दिलं तरच तो माझं भलं करेल ही अंधश्रद्धा. तुमचं मन श्रद्धा आणि भक्तीने इतकं व्यापून टाका की भीतीला थारा सोडणार नाही. भक्ती विश्वास देईल भीतीवर मात करण्यासाठी. मी आहे तुझ्या सोबत आणि भक्ती करणाऱ्या प्रत्येकासोबत. अरे इतके संकेत देऊनही असे मूर्खासारखे कसे वागता रे तुम्ही? देव आपली पूजा स्वीकारतोय की नाही हे आपल्या संकेतातून कळत असतं, पण आपण ते संकेत जाणून घेत नाही. त्याला अनभिज्ञ असतो म्हणून ते कळत नाही. आता तरी ओळखा. अरे आमचा भक्त जेव्हा आमची सेवा करतो तेव्हा श्रद्धा आणि इच्छा जरी त्याची असली तरी सेवा करून घेणारे आम्ही. आणि आम्ही त्याला कमीपणा कसा येऊ देऊ? अरे शिष्य जसा गुरुचा मान ठेवतो तसा देव सुद्धा भक्ताच्या श्रद्धेचा मान ठेवतो. आपली नियत कितीही चांगली असली तरी लोक आपल्या दिखाव्यावरूनच आपली किंमत ठरवतात. पण आपला दिखावा कितीही चांगला असला तरी परमेश्वर आपली नियत पाहूनच आपल्याला फळ देतो. ही सृष्टी आमची आहे, ही रचना आमची आहे आणि अखेर सगळ्यांना येऊन आमच्यातच मिसळायचं आहे. शिव शंकर. नमामि शंकर.
शिव शंकर शंभो. चित्त चंचल असेल तर ध्यान कसं लागणार? शांत चित्तानं ध्यान करावं. ध्यान धारणा केल्याने बुद्धी वाढते. चिंतनाने अज्ञान नाहीसं होतं. आपल्याला कोणत्या गोष्टी पुढे घेऊन जाऊ शकतात याचा मार्ग शहाणपणानं निवडा. आयुष्य सुंदर होईल. अरे आम्ही पारेदार आहोत ते मनुष्याच्या सुखदुःखाचे, त्याच्या नशिबाचे, त्याच्यावर येणाऱ्या संकटांचे, त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याचे आणि ओठांवर येणाऱ्या हास्याचे, सगळ्याचे, या सगळ्याचे पारेदार आहोत आम्ही. विधी लिखित बदलू शकत नाही, याचा स्वीकार कर. विश्वास कायम ठेव. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत काही चुकीचं घडू शकत नाही. वेळ आली की या सेवेचं फळ तुझ्या पदरात नक्की पडणार. घेऊ नकोस, आम्ही आहोत. भिवू नका, मी तुमच्या पाठीशी. सेवा करा, सेवेकरी व्हा. माणूस जपा, माणूस शिका. कारण परमेश्वरा माणसातच आहे शेवटी. तथास्तु.